महसूल मंत्री बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा. जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्क माफी. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाला देखील नोंदणी शुल्कातून सूट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर परिपत्रक जारी. देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा वाढली. श्याम मानव यांचा खळबळजनक दावा. सुप्रिया सुळे फडणवीस यांच्याशी चर्चेला तयार, मात्र समकक्ष कक्षाला म्हणत मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चामध्ये पुन्हा वाढ. 7व्यांदा वाढ करत अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव. वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला. साठी सुख, शांती, एकता आणि प्रगतीसाठी मनोभावे केली प्रार्थना. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे करणार धक्कातंत्राचा वापर. एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर. विश्वसनीय सूत्रांनी दिली माहिती. महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान सुरू. फडणवीसांचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं. ॲडव्होकेट असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा. मंगलदास निकाळजे यांची वंचितमधून हकालपट्टी. पक्षादेश डावलल्यानं मंगलदास निकाळजेंवर कारवाई. अमोल भिडकर यांच्याकडनं जय पवारांचं कौतुक. जय पवार हुबेहूब अजित पवारांचीच प्रतिकृती. भविष्यातील एक मोठा लोकनेता. बैठकीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना मिटकरींचं वक्तव्य. महिला विधेयक पास होण्याची गरज होती. महिला वर्गाला नेतृत्व मिळालं असतं. सभागृह नेता म्हणून मी मुंबई महापालिकामध्ये निवेदन दिलं. गणेश खणकर यांची प्रतिक्रिया. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.